जेव्हा मी आईकडे गेले तेव्हाच मला हे शिवणं झालं. माझं एकच चुकलं की मी याच्यावर हॅलो हाय नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी चांदणी आणि माझ्या डेली ब्लॉग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे. तर खूप दिवसांनंतर माझे व्हिडिओ स्टार्ट होणार आहेत. तर मी गेलेले माझ्या आईच्या घरी, तर त्यामुळं काय आठवड्याभरात एवढे व्हिडिओ काढायला जमले नाही, पण आता व्हिडिओ स्टार्ट करते. तर आमची आत्ताच सकाळ झाली आहे आणि हे बघा लेकरं. तर हा सिम्बा इथे मला बघून हसतोय. सिम्बा. आणि सृष्टीची अजून झोपच नाही झाली. सृष्टी से हाय. हाय कर. व्हेरी गुड सिम्बा. तर आत्ताच आम्ही उठलोय. चलो तर मग आता सकाळच्या जेवणाची तयारी ही करायचं आहे. बघूत कसं काय 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 होतंय आज. चला. तर आज बनवत आहे शेवग्याच्या शेंगा. त्याला करून घेते जेवढ्या लाईनीच्या. नाश्त्यात बनवलेले पोहे आणि सृष्टीला ॲपल बारीक असे कट करून दिलेले, तर सृष्टीच्या पप्पांना नुसते उभी चिरून दिलेले. हा सिम्बा रांगत रांगत इथपर्यंत आला. सिम्बा कुठपर्यंत आलायस तू? तुला हाय त्याचा काय भार? कुठे होतास तू? तिकडे होतास. अरे हे चालले सृष्टीचे पप्पा आणि सृष्टी. बाबा मध्ये हा कशाला आला तू किचन मध्ये? मम्मा स्वयंपाक बनवते बघायला. सगळं असं छान क्लीन केलंय. इकडे पण सगळं क्लीन केलंय. आणि आता हा किचनवरती राडा राहिलाय, तो क्लीन करावा लागेल, कारण की खूप जाळ्या त्यानं पडल्या. तर वरचं साफसफाई केली म्हणून इकडे जाळ्या पडल्यात. तर आता चला करते. एवढी साफसफाई करून झाली की झालं. तर झालं असं की मी 8 दिवसासाठी आईकडे गेलेली. तर कालच मी आले, संध्याकाळी आले. तर घरात बघितलं आल्यावर की जाळ्या ॲडजस्ट फॅन होता, त्याला जाळ्या होत्या. तर त्या जाळ्यांना असा बुरा आलेला होता, पांढरा पांढरा. आणि प्लस असं घरातलं पण ना सगळं असं एकदम चिकट चिकट झालेलं. भले कशाला हात लावला नव्हता, सगळं व्यवस्थित साफसफाई पण केलेली होती, पण थोडंसं घाणच झालेलं होतं. आणि लाकडी चॉपिंग बोर्ड असो, पोळपाट असो, बेलणं असो, सगळ्यांना बुरा पण आलेला. तर म्हटलं चला आता पहिल्यांदा आज संध्याकाळी तर झोपून घेते, पण सकाळी उठल्या पहिल्यांदा ह्याला क्लीन करायचं आहे. तर माझ्या पहिल्याच डोक्यात होतं, म्हणून सकाळी उठले आणि ब्लॉग तर स्टार्ट केला. मग नंतरच्या स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि नंतरच्याला पहिलं काम मी हे जाळ्या काढायचं केलं आणि नंतर भांडे घासून घेतले. माझं घरातलं सगळं असं छान असं क्लीन झालं आहे. किचन छान क्लीन केलं, भांडे घासून झालेत आणि मी ते वरती डबे ठेवते ते पण घासून घेतलेत. तर आता ते ठेवून घेते. तिने सिम्बाला झोपी लावले, झोका देऊन देऊन झोपी तर लावले. पण पसारा कसा करून ठेवला, सगळ्या घरात पसारा. आणि स्वतः पण झोपली इकडे ब्लँकेट वगैरे घेऊन, खेळत खेळतच झोपली. आता हा सगळा राडा एक आवरावं लागेल मला. चला आवरायला लागते. तर आईकडे होते तेव्हा मी हे टोकूचं शिवलं आणि हे मी माझ्या हाताने शिवलं. मी खूप साऱ्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं की स्टार्टिंगला की मला सिम्बासाठी टोकूचं शिवायचं आहे, टोकूचं शिवायचं आहे. फायनल जेव्हा मी आईकडे गेले तेव्हाच मला हे शिवणं झालं, कारण की माझ्या मशनीचं ना हे असं खालचं ना ह्याच्यावर मी ना गोणी ठेवलेली होती, तर हे तुटूनच गेले. तर त्याचं ते पायंडल ना तुटूनच गेलं आहे. तर मला ना तो इडिंग मारून घ्यावं लागेल, नाही तर मला हे सगळं चेंज करून घ्यावं लागेल. आहे माझ्याकडे मशीन आणि ह्याचं जे आहे ना, तर मी हे सांभाळून ठेवलं आहे. हे वालं मी सांभाळून ठेवलं आहे, जर जेणेकरून जर इडिंग बसत असेल ह्याला तर इडिंग करून घेईल ह्याला, कारण की ह्याचं सगळं तर आहे, बस इडिंग. आणि मला माहीतच नव्हतं की असं काय तुटेल करू. आणि ह्याला खूप दिवस झालं आणि आता तुटलं तर आहे माझं. बघते एखाद्या इडिंगवाल्याला विचारून की याला इडिंग बसेल का नाही, कारण की मशीन माझी सगळी नवीच आहे, कारण की जास्त वापर नाही झालेला हिचा, जसून तशीच आहे. आता खूप वर्ष झाले म्हणून थोडं गंज आहे, वापरण्यात येत नाही आहे. पिली जशी राहिली आहे तेव्हापासून मी ह्या मशीनला म्हणजे हेच नाही केलं की तिच्यावर बसलेलीच नाही की. तर आता त्याला जवळजवळ 3 वर्ष
च्या वर झाले असेल, 3 वर्षाच्या वर झाले असेल मी मशीनला हात लावला नाही आहे. तर आता बघते. माझं एकच चुकलं की मी याच्यावर भरलेली धान्याची गोणी ठेवायला नको होती. ती अशी जोराने ठेवली म्हणून ते तुटलं आहे माझं. आता बघू त्याला वेडिंग बसली तर. आणि हे पण एक टोकूचं मीच शिवलेलं आहे. मी घरी माझेच कामं असतात, जे उद्योग असतात ना असले हे मीच करत असते. हे झालं, नंतर आता हे नवीन एक शिवलं आहे मी, ते झालं, आणि हे झालं. हे सगळे ना मी शिवलेले आहेत घरी टोकूचे. असे काही उद्योग असतील ना जे करायचे नसतात, करायला हवेत, तर ते याच्यावर तुम्ही सिम्बाला खूप वेळेस पाहिलं असेल, कारण की हे त्याला खूप मस्त वाटते. ह्याचं अस्तर पण खूप मऊ आहे. तर ह्यावेळेस ना मला ना ह्याच्यामध्ये अस्तर नाही भेटलं तर मी ब्लाऊज पीस वापरला आहे. आपला लग्नात वगैरे देतात ना बांगड्या वगैरे भरल्यावर, तो पीस होता साधा. तर म्हटलं चला आता त्या काय ब्लाऊज पीस तर शिवणार नाहीत आपण त्याचं, तर म्हटलं ह्याचा अस्तरसारखा उपयोग करून घेऊ. तर हे मी आत्ता काल शिवलं आहे. आईकडं इकडे यायच्या अगोदरच शिवलं आहे मी. हे खूप छान दिसतं. हे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट जरूर करा. त्याचसोबत सबस्क्राईब करायला विसरू नका.